ध्यानलिंगामध्ये पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतची जबाबदारी स्वामी सांभाळतात आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतची. यामागचे कारण काय आणि चांद्र महिन्याच्या या दोन भागांच्या गुणवत्तेत नेमका काय फरक आहे? कलेने वाढणे आणि कमी होत जाणे हे घडत आहे. एकात चंद्राचा प्रभाव कमी होत असतो तर दुसऱ्यात तो वाढतो. चंद्राला तुम्ही फक्त परावर्तनामुळे ओळखता, कारण तो सूर्याचा प्रकाश परावर्तित करतोय म्हणूनच तुम्हाला चंद्र माहीत होतो. तुम्हाला सूर्य माहीत आहे कारण तो जळत आहे. एका अर्थानं आपल्या अनुभवात तो सूर्याचं एक उत्पादन आहे. फक्त आपल्या अनुभवातच नाही, तर काही वैज्ञानिक सिद्धांत सांगतात की हा सौर घटक होता जो फिरताना बाहेर फेकला गेला आणि हे सर्व ग्रह आणि उपग्रह वगैरे बनले. एक छोटा तुकडा चंद्र बनला. मानवी आकलनासाठी आपण नेहमीच प्रत्येक गोष्टीकडे एक अक्ष म्हणून पाहतो, कारण सर्व भौतिक पदार्थ अक्षाकडे कललेले असतात. खरं तर भारतात काही वृक्षांना नरवृक्ष तर काहींना मादी वृक्ष म्हणून ओळखलं जातं. तुम्ही गावांमध्ये पाहिलंय का की दोन झाडांचं लग्न लावलं जातं? गावांमध्ये जेव्हा तरुण मुलींना लग्न करायचं असतं तेव्हा जाऊन झाडांची पूजा करतात. दोन झाडांचं लग्न लागतं. संपूर्ण गाव त्या लग्नाला हजर राहतं. लोकांनी पाहिलं की त्या झाडांमध्ये एक विशिष्ट कल असल्यामुळे हा पुरुष तत्वाचा वृक्ष आहे आणि हा स्त्री तत्वाचा वृक्ष आहे. तर याचप्रमाणे जेव्हा त्यांनी सूर्याकडे पाहिलं तेव्हा त्यांनी त्याला पुरुषतत्व मानलं. त्यांनी चंद्राला स्त्री तत्व म्हणून पाहिलं. ही काही एखादी ग्रामीण मनाची चूक नाही. हे एक वास्तव आहे. जर ते चुकीचे असते तर स्त्रीचं शरीर चंद्राच्या चक्राशी जोडलं नसतं. चंद्र अनेक अर्थांनी स्त्री तत्वाचं प्रतिनिधित्व करतो. जर तुम्ही पुरुष आहात तर तुमच्याबाबत समस्या ही आहे की तुम्ही स्त्रीकडे पाहता. जर तुम्ही स्त्री आहात तर तुमच्याबाबत समस्या ही आहे की तुम्ही पुरुषाकडे पाहता, कारण कुठेतरी ते तुमच्यामध्ये नाहीये. जर तुम्ही पुरुष आहात तर आम्हाला हवंय की तुमच्यातलं स्त्री तत्व वाढावं. जर तुम्ही स्त्री आहात तर आम्हाला हवंय की तुमच्यातलं पुरुष तत्व वाढावं. हे निसर्गाला बदलण्यासाठी नाहीये, तर निसर्गाला संतुलित करण्यासाठी आहे. आम्ही आदियोगी शिवाला पूर्ण पुरुष संबोधतो. तो खूप रांगडा आहे म्हणून नाही, तो आहेच. पण त्यांचा अर्धा भाग स्त्री आहे. यामुळेच ते पूर्ण पुरुष आहेत. तर प्रयत्न हा आहे की तुम्हाला अशा एका श्रेष्ठ मानवात रूपांतरित करणं जो स्त्री तत्व आणि पुरुष तत्व या दोन्हींना समान प्रमाणात तुमच्यात धारण करेल आणि तुम्ही तुमचं जीवन अतिशय संतुलितपणे जगू शकाल, कारण या दोन्ही गोष्टी तुमच्या आत समप्रमाणात आहेत. जर तुमच्यात पुरुष तत्व आहे तर स्त्री तत्व नाहीये. जर तुमच्यात स्त्री तत्व आहे तर पुरुष तत्व नाहीये. या कमतरतेमुळे मानव किती प्रकारे दुःख भोगत आहे. तर हे ध्यानलिंग मंदिरात निर्माण करण्याची कल्पना फक्त त्या काळापुरतं नाही, तर त्याची स्थापनाच तशी करण्यात आली आहे की जर तुम्ही त्याच्या सान्निध्यात असाल तर हळूहळू तुम्ही पाहाल की काही काळानंतर तुम्ही व्यवस्थित आहात. जर तुम्ही एखाद्या स्त्रीकडे पाहिलं तर तुम्ही तिच्याकडे जगातल्या इतर गोष्टींप्रमाणे सहजपणे पाहू शकाल, जे तुम्ही लहानपणी केलंय. ज्या क्षणी तुम्ही रसायनांमुळे बाधित झालात तेव्हा एका मानवाकडे फक्त मानव म्हणून पाहण्याची क्षमता तुम्ही गमावली. शरीराचा प्रत्येक छोटा उंचवटा स्वतःहून एक मोठं जग बनला. प्रत्येक छोटी गोष्ट इतकी मोठी झाली कारण तुम्ही ती विस्कळीत केली. तर हा विस्कळीतपणा दूर करण्यासाठी, कारण ते अतिशय शक्तिशाली ऊर्जा क्षेत्र आहे, जर ते खूप पुरुषतत्वाचं किंवा स्त्री तत्वाचं झालं तर ते लोकांना वेगळ्या मार्गावर नेईल. लोकांना अशा प्रकारे अति पुरुषतत्वाच्या किंवा अति स्त्री तत्वाच्या स्वरूपाकडे नेणं एखाद्या विशिष्ट कामासाठी उपयुक्त ठरेल, पण जगण्यासाठी उपयुक्त ठरणार नाही. संतुलित जीवनासाठी ते उपयुक्त नाही. ध्यानलिंग सर्वांसाठी आहे. तिथे होणाऱ्या सर्व प्रक्रिया उघड आहेत. याच कारणामुळे त्याचं व्यवस्थापन तशा प्रकारे केलंय. त्यापैकी बरेच जण आजकाल मला वाटतं ते लिंगार्पणमसाठी जातात, कदाचित 3, 4 किंवा 5 वर्षातून एकदा. मी शेकडो अनुभव वाचले आहेत की त्यांना कसं वाटलं. शेकडो अनुभव ज्यामुळे त्यांना काहीतरी वाटलं,
जे त्यांच्याबाबत इतर कुठेही घडलं नसतं. त्यांच्यासोबत जे घडलं ते म्हणजे एका पातळीवर तुमच्यातील पुरुषतत्व आणि स्त्रीतत्व समसमान झालं. ते समान आहेत. जेव्हा स्त्रीतत्व आणि पुरुषतत्व समान प्रमाणात असतात, फक्त तेव्हाच दोन्ही पूर्णपणे बहरण्याची हिंमत करतात. जेव्हा दोन्ही पूर्णपणे बहरलेले असतात, तेव्हा तुम्ही पूर्णपणे सक्रिय जीवन बनता. जेव्हा तुम्ही पूर्णपणे सक्रिय जीवन असता, तेव्हा अचानक तुम्ही पाहाल की मानसिक प्रक्रिया, भावनिक प्रक्रिया, सामाजिक प्रक्रिया ज्या तुमच्या भोवती घडतात त्यांचा काहीच अर्थ नसतो, कारण त्या फक्त वरवरच्या गोष्टी आहेत. लोकांना या गोष्टी तेव्हाच लागतात जेव्हा ते परिपूर्ण नसतात. तुम्ही कधीच कुबड्या घेऊन चालणाऱ्या मनुष्याकडे पाहून, अरे त्याला 4 पाय आहेत आणि मला फक्त 2च, असा हेवा केला नाहीये. जर सोन्याच्या कुबड्या असत्या तर कदाचित तुम्ही केला असता. तर हे तुम्हाला समान बनवतं, जेणेकरून तुम्ही परिपूर्ण आहात. जेव्हा तुम्ही परिपूर्ण असता तेव्हा दुसऱ्याकडे काय आहे याची तुम्हाला पर्वा नसते, कारण जिवंत असणं हे इतर कशापेक्षाही चांगलं आहे.